नमस्कार विद्यार्थ्यांनो. माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 6वीतला गणित विषयातला धडा क्रमांक 10वा, ज्याचे नाव आहे समीकरणे. आता समीकरणे म्हणजे काय, समीकरणांना सोडवायचे कसे, या सगळ्यांचा अर्थ आपण या धड्यातून समजून घेऊ. कारण या समीकरणांवरती आधारित पुढच्या इयत्तांमध्ये असे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे धडे आहेत. त्यामुळे समीकरणांचा अभ्यास आपण या 6वीतच इतका सुंदर करूया, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या इयत्तांमध्ये आपण कुठल्याही प्रकारची समीकरणे आपण सोडवू शकतो. तर चला सुरू करूया. समीकरणे म्हणजे काय. आता पहा, आपल्याकडे एक शिक्षक आहेत जे आपल्या 2 विद्यार्थ्यांबरोबर समीकरण कसे किंवा समीकरण म्हणजे काय याचा अर्थ समजून देत आहेत. तर पहा, त्या शिक्षकांनी त्या 2 मुलांना कसे समजवले ते. शिक्षक म्हणतात, कोणत्या 2 संख्या व गणिती क्रिया वापरून उत्तर 15 येते हे शोधा. आपल्या कोणत्या तरी 2 संख्या शोधायच्या ज्यांची गणिती क्रिया केली. त्या 2 संख्या व त्यांच्यावरची गणिती क्रिया करून आपल्याला किती उत्तर आले पाहिजे? 15. मग आपण म्हणू शकतो 8 अधिक 7 केले 15 येतात. 5 गुणिले 3 केले 15 येतात. त्यानंतर 45 ला 3 ने भागले 15 येतात. तर शर्वरी म्हटले 5 गुणिले 3 केले तर उत्तर 15 मिळते आणि 45 ला 3 ने भागले तरीही उत्तर 15 येते. नंतर दुसरा विद्यार्थी म्हटला शुभंकर, 17तून 2 वजा केले तरी उत्तर 15 येते. 10त 5 मिळवले तरी उत्तर 15 येते. मग इथे पहा, शिक्षक म्हटले शाबास, म्हणजे 5 गुणिले 3 किंवा 17 वजा 2 या दोन्ही क्रियांमध्ये एकच उत्तर मिळते आणि हेच आपण 5 गुणिले 3 बरोबर 17 वजा 2 असे लिहितो. गणिती भाषेत हे मधले चिन्ह जे दिलेत ते बरोबरचे हे चिन्ह वापरून डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला गणिती क्रिया करून आलेल्या समान संख्या आहेत हे दाखवतो आणि अशाच समानतेला आपण म्हणतो समीकरण. पहा, शिक्षकांनी हे काय उदाहरण दिले ते सांगतो. आपल्याला एक संख्या आहे, ती संख्या आहे 15. अशा वेगवेगळ्या गणिती क्रिया करायच्यात आणि त्या क्रिया करून आपल्याला 15 हे उत्तर आले पाहिजेत. जसे यांनी 2 उदाहरणे घेतली तसे आपणही 2 उदाहरणे घेऊ शकतो. जसे 8 अधिक 7 केले तर 15 येते. नंतर 50 भागिले 5 केले तरी 5 येते आणि त्यालाच किंवा आता अशीच काही उदाहरणे आपण घेऊ शकतो. म्हणजेच काय, 8 अधिक 7 केले तरीही 15 उत्तरच येते. तसेच आपण 60 भागिले 4 केले तरी 15च उत्तर येते. तर लक्षात घ्या, या दोन्ही संख्या जर डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला लिहिल्या त्या दोन्ही संख्या समानच उत्तर देतात, म्हणजेच बरोबर उत्तर देतात आणि अशाच क्रियांना आपण काय म्हणतो? समीकरणे. आता शर्वरी पहा काय म्हणते, आपण 17 वजा 2 बरोबर 15 गुणिले 3 असे समीकरण लिहू शकतो का? तर उत्तर आहे हो. शिक्षक म्हटले हो, तेही समीकरण बरोबर आहे. समीकरणांच्या दोन्ही बाजूंची अदलाबदली करून नवीन समीकरण लिहिले तर तेही बरोबर म्हणजेच संतुलित असते. म्हणजे आपण ह्या 5 गुणिले 3 ला समजा उजवीकडे ठेवले आणि 17 वजा 2 ला समजा डावीकडे ठेवले तर समीकरणाचा अर्थ बदलत नाही. समीकरणाचा अर्थ आपला तोच राहतो. तर इथे पहा, एक तराजू दिलाय. तराजू काय करतो? तराजू करतो डाव्या बाजूला ज्या वस्तू ठेवल्यात आणि उजव्या बाजूला जे वजन ठेवले ह्या दोघांमध्ये समानता आणतो. समानता म्हणजे हे बरोबर हा जो पॉइंट आहे, हे जे कोन आहे हा कोना बरोबर ह्या कोनाच्या समोर आला पाहिजे. म्हणजेच काय, या दोन्ही बाजू झाल्या समान. तर आपल्याला समीकरणात तेच करायचे असते. आपल्याला डाव्या बाजूत अशा वस्तू किंवा अशा संख्या ठेवायच्या जेणेकरून उजव्या बाजू समान त्याची संख्या होते किंवा त्या दोन्ही समीकरणांचा अर्थ समान होतो. तराजूच्या दोन्ही बाजूला वजन समान असेल तर तो संतुलित राहतो. असा संतुलित वजन काटा हा समीकरणासारखाच असतो. आता पहा, सराव संच 26 मध्ये आपल्याला काय काय प्रश्न दिले. खाली 2 ओळीत वेगवेगळ्या गणिती क्रिया दिल्या आहेत. त्यांच्यापासून मिळणाऱ्या संख्या शोधून समीकरण तयार करा. म्हणजे आपल्याला ह्या काही गणिती क्रिया दिल्यात, त्यांच्यामधून आपल्याला समीकरण तयार करायचं आहे. म्हणजे त्या गणिती क्रिया पूर्ण करून आपल्याला समीकरण तयार करायचं आहे. तर चला पाहूया आपण कसे बनवले ते. तर पहा, 16 भागिले 2 केले तर उत्तर 8 आले. तसेच 5 गुणिले 2 केले तर 10 आले. तर आपण 16 भागिले 2 बरोबर 10 वजा 2 लिहिले तर आपल्याला उत्तर समान भेटेल. तसेच बघा, 5 गुणिले 2 बरोबर 10 आले आणि 37 वजा 27 केले तर 10 आले. मग 5 गुणिले 2 बरोबर 37 वजा 27 केले
तर उत्तर येईल समान, कारण दोघांच्याही उत्तरे समानच असतात. त्यानंतर बघा 6 अधिक 7 केले आणि 9 अधिक 4 केले तर दोघांचे उत्तर 13 झाले. म्हणजे 9 अधिक 4 बरोबर 6 अधिक 7 लिहिले तर ते दोन्हीही बाजू समानच होतात. त्यानंतर पहा 72/3 केले तर 24 आले. तेच 8 × 3 केले तर ही 24च झाले. मग पाहू शकता आपल्याला ही यांच्या दोन्ही डाव्या बाजू, ह्या दोन्ही डाव्या बाजू जर एक बरोबर लिहिल्या तर त्या दोन्हीही समानच उत्तर देतात. तर अशा प्रकारे आपण समीकरण बनवू शकतो. तर हे पहा, इथे या संख्या जर आपण एकमेकांना जुळवल्या म्हणजे 16/2 डाव्या बाजूला लिहिले आणि 10 - 2 उजव्या बाजूला लिहिले तर हे दोन्ही समीकरणे एकमेकांना जुळले जातात, कारण दोघांचे उत्तर समान आहे. तसेच 5 × 2 आपण डाव्या बाजूला लिहिले किंवा उजव्या बाजूला लिहिले आणि त्याच्याच विरुद्ध बाजूला 37 - 10 लिहिले तरी चालते, कारण दोघांचे उत्तर समानच आहे. अशा प्रकारे ह्या समीकरणांना आपण जुळवू शकतो. आता पहा, समीकरणाची उकल म्हणजे आपल्याकडे समजा समीकरण दिले असेल तर त्याचे उत्तर कसे शोधायचे. इथे पहा, एका विद्यार्थ्याचे किंवा एक घर आहे. त्या घरामधून एका दुकानापर्यंतचे अंतर आहे 190 मीटर आणि त्याच घरापासून एक शाळा आहे किंवा एक बिल्डिंग आहे किंवा इमारत आहे ज्याचे अंतर आहे 300 मीटर. तर पहा, हे आहे आपल्याकडे वरील चित्रात काय दिले, शाळा व घर यांतील अंतर 300 मीटर दिसत आहे. म्हणजे हे घर आणि ही शाळा, ही शाळेच्या इमारतीमध्ये आणि घरापासून 300 मीटर इतके अंतर आहे. त्याच सरळ रस्त्यावर शाळा व घर यांमध्ये एक दुकान आहे. म्हणजे हे शाळा आणि हे घर यामध्ये एक दुकान ठेवले आहे किंवा एक दुकान आहे त्या रस्त्यात ज्याचे घरापासून अंतर आहे 190 मीटर. तर शाळा व दुकान यांतील अंतर किती. मग सांगा, ह्या दोघांमधले अंतर आपल्याला माहिती आहे. नंतर हे शाळा आणि घर या दोघांमधले अंतर आपल्याला माहिती आहे. मग या 300 मीटर मधून समजा 190 मीटर समजा वजा केले तर उरलेले मीटर कोणाचे असेल, शाळा आणि दुकान यांमधले. पण ते सोडवायचे कसे तर पहा, संख्येसाठी अक्षरांचा वापर करा. आता पहा, आपल्याला घर आणि शाळा यांमधले अंतर 300 मीटर माहिती होते. घर आणि दुकान यामधले अंतर 190 मीटर माहिती होते. परंतु आपल्याला दुकान आणि शाळा यांमधले अंतर माहिती नाही. मग त्यासाठी आपण एका अक्षराचा वापर केला. ते अक्षर घेतले x, म्हणजे आपण एका चलाचा वापर केला. आता हे चल घेतले x. तर पहा, शिक्षक आणि विद्यार्थी ह्या दोघांमध्ये चाललेलं आहे बातचीत. तर शिक्षक म्हणतात आपण दिलेली माहिती वरील चित्रात कशी दाखवली आहे ते पहा. आता सुजाता विचारते, सर दुकान व शाळा यातील अंतर x ने का दाखवले. आता आपल्याला शाळा व दुकान यामधले अंतर काढायचे होते, तेव्हा सुजाताने विचारले की शाळा आणि दुकान यामध्ये आपण x मीटर इतके अंतर ठेवले, पण हे x ने का दाखवले. तर आपण संख्यांऐवजी आपण अक्षरांचा वापर करतो. तेव्हा शिक्षक म्हटले ते अंतर संख्येऐवजी x मीटर आहे असे मानले, तर ते अंतर शोधायचे आहे. सध्या x या अक्षराने ते दाखवले आहे. म्हणजे आपल्याला ही शाळा व दुकान यामधले अंतर माहिती नव्हते, म्हणून आपल्याला x मीटर मध्ये x ही संख्या शोधायची आहे किंवा x या अक्षराची संख्या शोधायची आहे. तर समीर म्हटला म्हणजे x व 190 यांची बेरीज 190 होईल का. खरं तर आपल्याला माहिती आहे शाळा व घर यामधले अंतर 300 मीटर होते. मग अशी कुठली संख्या आपण 190 मधले जोडी तेव्हा म्हणजे x ची संख्या अशी कुठली असेल जी 190 मध्ये जोडली तर आपल्याला 300 उत्तर येईल. तेव्हा ते समीर म्हटला x व 190 यांची बेरीज आपली किती होईल, 300 होईल. मग शिक्षक म्हटले बरोबर, ही माहिती समीकरणाच्या रूपात लिहू. मग ध्यानात ठेवा x ही संख्या आहे पण अजून x याची किंमत समजलेली नाही. x ही कुठली तरी संख्या आहे परंतु x ची आपल्याला अजून किंमत समजलेली नाही. मग काय करायचंय, x बरोबर x अधिक 190 केले आणि त्याच्या बरोबर लिहिले 300. कारण x मध्ये डाव्या बाजूला आपल्याला अशा संख्या जोडायच्या आहेत किंवा x च्या जागी अशी संख्या ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला 300 उत्तर येईल, कारण आपल्या उजव्या बाजूला 300 ही संख्या दिली आहे. म्हणजेच दोन्ही आपल्याला समीकरण आहेत त्या समीकरणाची बरोबरी होईल. तर शबानाने x साठी वेगवेगळ्या संख्यांचा वापर करून पाहिला. मग x ची प्रथम संख्या मानली 70, तेव्हा 70 अधिक 190 झाली 260. परंतु 260 ही 300 पेक्षा लहान ठरली. मग x साठी 150 ही संख्या घेतली,
परंतु 150 जेव्हा घेतली तेव्हा 150 अधिक 190 तेव्हा डाव्या बाजूची संख्या झाली 340 आणि ही 340 झाली 300 पेक्षा मोठी. मग आपण जेव्हा तुलना करायची आहे तेव्हा आपण काय केले, या x या संख्येजागी आपण 110 संख्या मांडली आणि जेव्हा 110 संख्या मांडली तेव्हा 110 अधिक 190 यांचे उत्तर आले 300, म्हणजे दोन्ही बाजूला समान संख्या मिळाल्या. तेव्हा पहा, जेव्हा नंतर x ची किंमत 110 मांडली तेव्हा डावी बाजू उजव्या बाजू एवढीच झाली, म्हणजेच समीकरण संतुलित झाले राहिले. यावरून x ची किंमत किंवा दुकान व शाळा यांतील अंतर किती भेटले, 110 मीटर आहे इतके समजले. तेव्हा लक्षात घ्या, समीकरणात कधी कधी एखाद्या संख्येसाठी अक्षर वापरले जाते. समीकरण संतुलित राहील अशी त्या अक्षराची किंमत शोधायची असते आणि अशाच अक्षराला आपण म्हणतो चल. आणि चलाच्या ज्या किमतीने समीकरण संतुलित राहते त्या किमतीला समीकरणाची उकल असे म्हणतात. म्हणजे पहा, चलाची अशी संख्या शोधायची जेणेकरून समीकरणाच्या दोन्ही बाजू संतुलित किंवा समान राहतील, तेव्हाच त्या किमतीला समीकरणाची उकल असे म्हणतो. समीकरण सोडवणे म्हणजे समीकरणातील चलाची किंमत काढणे, म्हणजेच त्याची उकल शोधणे होय. आपण जेव्हाही समीकरण काढतो किंवा समीकरण सोडवतो त्यावेळेस समीकरणामध्ये आपण जे चल वापरलेत त्यांची संख्या शोधतो आणि त्यांची संख्या शोधणे म्हणजेच काय, तीची उकल शोधणे असे होते. आता वरील उदाहरणात x अधिक 190 बरोबर 300 या समीकरणाची उकल 110 आहे, म्हणजेच काय, x ही याची संख्या आपल्याला 110 मिळाली होती. आता आपण समीकरण सोडूया. हा पहा, इथे एक तराजू आहे. तराजूच्या बाजूला एका बाजूला 4 फळे दिलेत, दुसऱ्या बाजूला आपल्याला 7 फळे दिलेत. तर यांचे वजन दोन्ही बाजूला समान दिसते, कारण तराजूवरती पहा, हा बरोबर हे मधले टोक आहे ते ह्या वरच्या टोकाच्या समोरासमोर आले. आता यातली 3 फळे काढली आणि यातली वरची 3 फळे काढली तर पहा, डाव्या बाजूला एकच फळ राहिले हे मोठे आणि उजव्या बाजूला हे खालची 4 फळे राहिली, तरीही यातले वजन समान राहिले. मग सांगा या फळाचे वजन किती. पहा, आपल्याला ह्या 3 फळे काढली आणि डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने ही 3 फळे काढली, तरीही या काट्याचे हा जो टोक आहे हे टोक बरोबर वरच्या टोका इतकेच राहिले. जेव्हा वजन काटा हे दोन्ही टोक एकमेकांसमोर येतात त्यावेळेस डावी बाजू आणि उजवी बाजू दोन्ही समान असते, म्हणजेच समीकरण आपले संतुलित होते. मग अशा प्रकारे ह्या फळाचे वजन किती हे आपल्याला शोधायचे. तेव्हा बघा, शिक्षक काय म्हटले, एका पेरूचे वजन किती, बोरा इतके आहे, हे कसे शोधणार. तेव्हा जॉन म्हटला, त्यांचा विद्यार्थी, तराजूच्या प्रत्येक पारड्यातून 3 बोरे काढल्यास तराजू संतुलित राहील व एका पेरूचे वजन 4 बोरां वजन इतके आहे हे समजले. म्हणजे सुरुवातीला आपल्याकडे किती वजन होते, एका पेरूचे वजन शोधायचे होते, परंतु आपल्या डाव्या बाजूला 1 पेरू आणि 3 बोरं होती आणि उजव्या बाजूला 7 बोरे होती. मग अशा प्रकारे जॉनने एक एक बोरं कमी केली. तेव्हा त्याला कळले की डाव्या बाजूतून आणि उजव्या बाजूतून 3 बोरं जर कमी केली तर एका पेरूचे वजन हे 4 बोरा इतके मिळाले. तेव्हा शिक्षक म्हटले, शब्बास, क्रिया बरोबर ओळखली. एका चलाचे समीकरण सोडून उकल काढताना आपण दोन्ही बाजूंवर समान क्रिया करून संतुलित समीकरण मिळवतो. म्हणजेच काय, जेव्हाही आपण समीकरण सोडवतो त्यावेळेस जेव्हा पण आपण क्रिया करू तेव्हा दोन्ही बाजूंवरती नेहमी करावी लागते. ती जेव्हा क्रिया करतो त्यावेळेस आपण समीकरण संतुलित ठेवतो असे म्हणतात. कारण पहिले समीकरण संतुलित असेल तर अशा या क्रियेतून मिळणारे नवीन समीकरण सुद्धा संतुलित असणार आणि अखेर समीकरण सोपे होत जाते व चलाची किंमत म्हणजेच समीकरणाची आपल्याला उकल मिळते. मग पहा, x अधिक 3 बरोबर 7 म्हणजेच काय, पेरूचे वजन आपण x मानले, कारण आपण नेहमी ज्याची संख्या शोधायची आहे तिथे आपण चलाचा वापर करतो आणि चल हे नेहमी अक्षरातच लिहितो. तेव्हा डाव्या बाजूला आपल्याला किती बोरे होती, 3 बोरे होती. उजव्या बाजूला बोरं किती होती, 7. आणि आपल्याला पेरू किती होता, त्या पेरूचे वजन काढायला आपण काय पकडले, हे x हे चल वापरले. आता आपल्याला दोन्ही बाजूतून हा जर 3 काढायचा असेल तर आपल्याला 3 फळे दोन्ही बाजूतून कमी कमी केली, म्हणजेच काय, 3 हे दोन्ही बाजूतून वजा केले तेव्हा 3 वजा 3 झाले 0, परंतु 7 वजा 3 झाले 4, तर x चे उत्तर आले 4. तेव्हा लक्षात घ्या, आपण जेव्हाही कुठली कृती करतो ती दोन्ही बाजूला करावी लागते. जर आपण डाव्या
भांड्यातून 3 बोरे काढली तर उजव्या भांड्यातून सुद्धा आपल्याला 3 बोरे काढावी लागणार, कारण समीकरणाचा अर्थ संतुलित राहावा त्याकरता. कारण समीकरणाचा अर्थ हा संतुलित राहिला पाहिजे किंवा समीकरण हे संतुलित राहिले पाहिजे. म्हणून आपण दोन्ही बाजूतून किंवा दोन्ही भांड्यांमधून, डाव्या भांड्यातून आणि उजव्या भांड्यातून आपण 3-3 बोरे काढली. म्हणून इथे आपण लिहिताना समीकरणाच्या डाव्या बाजूतून सुद्धा 3 वजा केले आणि उजव्या बाजूतून सुद्धा 3 वजा केले. कारण ह्या क्रियेमध्ये आपण तेच लिहिले की जेव्हाही आपण क्रिया करू ती दोन्ही बाजूंना समानच केली पाहिजे आणि तेवढीच केली पाहिजे. तेव्हा x चे उत्तर आले 4, म्हणजेच पेरूची संख्या 4 बोरा इतकी झाली असे आपण म्हणतो. आता आपण याआधी एक समीकरण पाहिले होते. त्यात घरापासून शाळा याचे अंतर आपल्याला माहिती होते 300. घर आणि दुकान यामधले अंतर पाहिजे माहिती होते 190. परंतु शाळा आणि दुकान या दोघांमधले अंतर आपल्याला माहिती नव्हते. तेव्हा ते अंतर आपण x मानले. मग शाळा आणि दुकान यामधले अंतर x मानले, अधिक शाळा आणि घर यामधले अंतर 190 होते आणि हे दोन्हींचे अंतर बरोबर 300 मीटर इतके होते. मग आपण काय करायचे, आपण जसे आता म्हटले की दोन्ही बाजूला एकच क्रिया करायची जेणेकरून समीकरणाचा अर्थ बदलत नाही किंवा समीकरण संतुलित राहते. मग मला सांगा, ह्या बाजूतून समजा 190 काढून टाकायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल, डाव्या बाजूने 190 वजा करावे लागतील. परंतु ही क्रिया दोन्ही बाजूला करावी लागते म्हणून 300 मधून सुद्धा 190 वजा केले. तेव्हा ही 190 ही वजाबाकी आपण दोन्ही बाजूतून केली. तेव्हा आपल्याला उत्तर आले x अधिक 0, कारण 190 वजा 190 झाले 0 आणि 300 वजा 190 झाले 110. तेव्हा आपल्याला x या चलाचे उत्तर भेटले 110. मग आपण म्हणतो समीकरणाची उकल शोधताना अंदाजाने अनेक किमती तपासण्याऐवजी अशी अचूक व सोपी पद्धत वापरावी लागते. त्यामुळे चलाची किंमत मिळते आणि म्हणजेच समीकरणाची उकलही मिळते. समीकरणाचा उपयोग करून काही अजूनही उदाहरणे आपण सोडवू शकतो. ती आपण सोडवूच. तर अजून बरीच काही उदाहरणे आहेत जी आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तर लक्षात घ्या, समीकरणाची उकल शोधताना नेहमी जेव्हाही आपण क्रिया करू ती दोन्ही बाजूला करावी. आपल्याला कुठलीही संख्या जोडायची असेल तर दोन्ही बाजूंमध्ये मिळवावी. एखादी वजा करायची असेल तर दोन्ही बाजूंमधून वजा करावी. एखादी गुणायची असेल तर दोन्ही बाजूंना गुणावी आणि एखाद्या संख्या भागायची असेल तर दोन्ही बाजूंना भागावी. कारण आपल्याला नेहमी समीकरण हे संतुलित राहणे महत्वाचे आहे. तरच आपल्याला नवीन जे समीकरण मिळेल ते बरोबर संतुलितच असेल. तर चला आता आपण इथेच थांबू. या पुढच्या भागात अजून बरीच अशी उदाहरणे आहेत जेणेकरून आपल्याला समीकरण कसे सोडवायचे, समीकरणाचा अर्थ कसा, समीकरण संतुलित कसे ठेवायचे आणि चलाचे उत्तर कसे काढायचे हे आपल्याला कळेल. आता आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात पुढची काही उदाहरणे पाहू. तोपर्यंत धन्यवाद.